सातारा, राजधानी सातारा हे नाव फक्त नकाशावरचा जिल्हा नाही. हे नाव आहे स्वराज्याचं, हे नाव आहे पराक्रमाचं, हे नाव आहे सत्ता घडवणाऱ्या मातीचं, हे नाव आहे कर्मवीरांचं. महाराष्ट्रात सत्ता बदलली की त्याच्या मागे असतात, त्याच्या मागे साताऱ्याची माती असते. महाराष्ट्रात नेता उभा राहिला, त्याला उभं राहण्याचं बळ साताऱ्याची माती देते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची राजधानी म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. पण काल साताऱ्यात जे घडलं पाहून एकच प्रश्न पडतो, ही शिवरायांची माती आहे की राजकारणाच्या प्रयोगशाळेची झालेली माती आहे? लोकशाहीमध्ये खुर्ची जिंकावी लागते ना, पण काल साताऱ्यात खुर्ची जिंकली गेली, हिसकावून घेतली गेली, असा प्रश्न लोक विचारत आहेत. कारण लोकशाहीमध्ये लागते संख्या, मतदान, पण काल जे दिसलं ते होतं फोन, दबाव, पोलीस बंदोबस्त, प्रशासन आणि सत्तेचं गणित. म्हणजे निवडणूक कमी आणि ऑपरेशन जास्त वाटत होतं. राजकारणात एक नियम आहे, ज्याच्या हातात गृह खातं त्याच्या हातात राज्य. कारण गृह खातं म्हणजे पोलीस परवानग्या, बंदोबस्त, केस, तपास, प्रशासन, म्हणजे एक सिस्टम. मग प्रश्न असा आहे, जर ही सिस्टमच न्यूट्रल राहू शकत नसेल तर लोकशाही न्यूट्रल कशी काय राहू शकते? आणि सगळ्यात मोठी गोष्ट, ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, जे पालकमंत्री शंभूराजे देसाई आहेत, ज्या माणसाकडे त्या जिल्ह्याची जबाबदारी आहे, त्यालाच जर पोलीस ढकलत असतील, मारत असतील, थांबवत असतील, तर सामान्य माणसाची काय अवस्था होत असेल? जरा विचार करा. हा प्रश्न साताऱ्याचा नाही, हा प्रश्न महाराष्ट्राच्या लोकशाहीचा आहे. कारण साताऱ्यात जे घडतं ते काही दिवसांनी महाराष्ट्रात घडतं, हे लक्षात घ्या. आणि महाराष्ट्रात जे घडतं ते काही वर्षांनी देशात घडतं. म्हणून सातारा हा जिल्हा नाही, तो आहे राजकारणाचा आरसा. आणि त्या आरशात काल लोकशाही नाही दिसली, सत्ता दिसली. लोकशाहीमध्ये सत्ता मतांनी बदलते, पण सत्ता बदलायला जर पोलीस लागले, प्रशासन लागलं, दबाव लागला, रणनीती लागली, तर लोकशाही राहते कुठे? मतदान पेटीत की फक्त वर्तमानपत्रात की कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये? साताऱ्यात काल जे घडलं ते फक्त जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक नव्हती. ते दिसलं, ते होतं सत्तेचं प्रदर्शन, सिस्टमचं प्रदर्शन, पण लोकशाहीची परीक्षा. सातारा आजही महाराष्ट्राला दिशा दाखवतो. पण प्रश्न असा आहे, ही दिशा खरंच लोकशाहीकडे जाते आहे का, की कंट्रोलकडे चालली आहे? याचा विचार सर्वांनीच करणं गरजेचं आहे. सामान्य जनतेने, राजकारण्यांनी, नेत्यांनी, सर्वांनीच. कारण सातारा फक्त जिल्हा नाही, तो आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा आरसा. आणि त्या आरशात आज लोकशाही नाही दिसली, सत्ता दिसली. म्हणूनच मी ह्या विषयावरती
आज इथे तुमच्यासोबत बोलायला आलो. मी आहे अभिजित सोनवणे. तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिलात त्याच्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.